महाराष्ट्रातील सर्वात सुंदर देवस्थान असलेलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हेच माझे आईबाप आणि गोंदवले माझं माहेरघर. त्याने आमच्या कुटुंबाला अनेक अडचणीतून बाहेर काढलं. माझ्या शंभूला मंत्रिपद सुद्धा श्री महाराजांनीच दिलंय, अशा भावना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आई विजयादेवी देसाई यांनी व्यक्त केल्या. श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांनी आज सकाळी समाधीचं दर्शन घेतलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्यावर अपार श्रद्धा आहे. त्या दर पौर्णिमेला आवर्जून गोंदवल्यात येऊन समाधी दर्शन घेतात. तसेच श्रीराम मंदिरात येऊन नतमस्तक होतात. सध्या श्रींचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे, त्यामुळे आज सकाळी त्या सहकुटुंब इथं आल्या होत्या. सकाळी श्रींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या पालखीतील श्रींच्या पादुकांवरही नतमस्तक झाल्या. मंदिर परिसरातून श्रींची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाल्यावर काही अंतर त्याही त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गावातील इतर मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. मानदेशी आवाजशी बोलताना त्या काय म्हणाल्यात पाहूयात. म्हणजे हे देवस्थान गोंदवले देवस्थान महाराष्ट्रातलं एक नंबर पवित्र देवस्थान आहे. सगळे पण आहे, पण हे माझे गुरु आहे, हे माझं माहेर आहे. आणि आई वडील म्हणून मी दर महिन्याला सुख दुःख सांगायला येते. आनंदाचे दुःख यांना सांगत जाते. इतके जे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ मला महाराज आहे. आणि आज आम्ही हे जे पाहतो मंत्रिपद हे त्यांचं आहे, त्यांनी दिलं आहे, माझं नाही, माझ्या शंभूचं नाही. त्यांनी आम्हाला मंत्रिपद दिलं आहे. खूप अडचणीतनं कारखान्यापासून त्यांनी मला सोडवलं. त्या पलीकडे आणि काय सांगू दादा, रात्र पुरणार नाही साहेबांनी महाराजांनी माझ्यासाठी दिलं. आणि मला पण असे आमचे गुरुजी होते चतुर्थीला, ते मला मुलगी मानत होते, म्हणाले ताई तुझा चेहरा का उतरला. तर फार अडचण येते. माझ्या कारखान्यावर आज कोर्ट कचऱ्या चालू आहे. विरोधक माझ्या मुलाच्या पाठी लागले, त्याचं वय बसत नाही. काही नाही तुला म्हटलं, माझं बोलतो नावच ऐकलं नाही. काकांना म्हटलं ताई तुला जावं लागेल मुलगी म्हणून. हे काही नव्हतं. रस्त्याला 2 ऑफिस होते. माझ्याबरोबर एक काकू आल्या होत्या. त्या काकू म्हणाल्या, मा तुला इथे ताई तुम्ही कोण आहे महाराजांना काय. त्या म्हणाल्या, मा तुम्ही गाडीत बसा, ही 2 ऑफिस कसले पाहते. ते म्हणाले त्याची काही व्यवस्था आहे का VIP अशी कोण व्यवस्था आहे. ते बोलले काय सांगू म्हणे, नाही इथे कोण सांगा. तो तर माझा मित्र म्हणे शिवाजीराव देसाई आपल्या आबा. ते साताऱ्यात एका हायस्कूलला ते बिचारे आहेत आणि इथे होते बघा. ते आता कुठल्या तरी येते. ते मला गाडीत भेटायला आणि नको वहिनी शिवाजीराव लाहोटी डॉक्टर भीमये अशोक घोरपडे आम्ही एका वर्गात. आणि त्या दिवसापासून मी यायला लागले. माझ्या ओळखण्याच्या छोट्या मुलाला त्या काकांनी मला नेलं. ताई इथे 2 घातला काय आणलं मला. एवढे रवी शंभूला याच्यात प्रसाद. त्या दिवसापासून एवढा डबा आणते माझ्या रवी शंभूला देते. भरे ते कुठे जाऊ द्या, फ्रीजमध्ये प्रसाद ठेवते, पण 8 दिवसात त्यांचं पोट. आणि काय सांगायचं, हे सगळं महाराजांचं आहे, आमचं काही नाही. मुलं सुना नातू सुखी हवे.